सो व्हॉट इज अवर यूट्यूब फॅमिली अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल. फायनली आय एम बॅक आफ्टर लॉट ऑफ डेज. कारण जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की आपल्या चर्चच्या 4 दिवस स्पेशल मीटिंग असणार आहेत. आणि त्या ज्या मीटिंग होत्या ते सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8 किंवा 9 वाजेपर्यंत असायच्या. ऑब्व्हियसली मध्ये लंच ब्रेक, टी ब्रेक असायचा. बट त्यामध्ये मला व्लॉग करायला भेटला नाही किंवा जिमलासुद्धा जायला भेटलं नाही. बट असू दे, काही विषय नाही. म्हणजे ह्या चर्चच्या मीटिंगमधून मला खूप काय काय शिकायला मिळालं. आणि असं म्हणला तर चालेल की एक स्पिरिच्युअल स्टार्ट भेटला आहे मला न्यू इयरसाठी. तर एनिवेज तुम्हाला मला एक गोष्ट शेअर करायची आहे. तर एवढे दिवस मी व्हिडिओ का बनवत होतो, कारण ॲक्च्युली माझी जिम स्टार्ट होऊन 2 आठवडे झालेत, 1.5 ते 2 आठवडे. बट मी एकसुद्धा व्हिडिओ शूट केला नाही. केला आहे, बट तो मी अपलोड करणार नाही. कारण मी कन्फ्यूज होतो. सो हे कन्फ्युजन असं होतं की मी इथून पुढचे यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत ते हिंदीमध्ये करायचे की मराठीमध्ये करायचे. सो ह्या कन्फ्युजनमध्ये मी असल्यामुळे मी 1.5 ते 2 आठवडा व्हिडिओ शूट केला नाही. ऑब्व्हियसली मी जिममध्ये शूट करत होतो, कारण मला रीलसाठी व्हिडिओ लागतात. पण मी व्लॉग शूट केला नाही. केला पण तुम्ही सगळे ते क्लिप्स आहेत ते डिलीट केलेत मोबाईलमधून. आणि हे जे कन्फ्युजन आहे ते खूप आधीपासून आहे मला. तर हे कन्फ्युजन का आलं? कारण मी ज्या व्लॉगर्सना फॉलो करते ते एकतर हिंदी व्लॉगर्स आहेत किंवा आउट ऑफ इंडिया. म्हणजे सगळे बाहेरच्या देशातले व्लॉगर्स, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांना मी फॉलो करतोय. तर मी काही दिवस त्यांची लाईफस्टाईल, त्यांची डाएट किंवा ते जशा वेमध्ये बोलतात त्यांना मी कॉपी करायचं ट्राय केलं. नंतर मला एक गोष्ट क्लिअर झाली की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझी ओरिजिनॅलिटी, माझी आयडेंटिटी लपवत आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये माझी सगळी आयडेंटिटी डायल्यूट होऊन जायला लागली आणि हे मला कळत नव्हतं. बट मला आता हे रिअलाईज झालेत गोष्टी की हां बाबा, आपण दुसऱ्यांना कॉपी जर केलं तर काय फायदाच नाही आहे ना या गोष्टीचा. आणि सीन असा आहे की देवानं प्रत्येकाला एक सेपरेट कॅरेक्टर दिले, सेपरेट लाईफस्टाईल दिल्या. सो त्यावेळेनं मी जातच नव्हतो. तर जे व्लॉगर्स असतील हिंदीमधले, मोस्टली हिंदीमधलेच, तर त्यांना मी कॉपी करायचं ट्राय केलं. बट ती खूप चुकीची गोष्ट होती. आणि जर मला सस्टेनेबल ग्रोथ हवी असेल, तर मला स्वतःची ओरिजिनॅलिटी, स्वतःची आयडेंटिटी तुम्हाला शो करायला पाहिजे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर मी माझी स्वतःची आयडेंटिटी, माझी स्वतःची ओरिजिनॅलिटी जर शो केली नाही, तर काय फायदा नाही. ठीक आहे, आपण असं पकडून चाललं की आपण त्यांना कॉपी केलं. इन फ्युचर तुम्ही ते व्हायरलसुद्धा गेला, बट थोड्या प्रोसेसनंतर लोकं तुम्हाला असं पण बोलावं लागतील ना, की "हां यार, ह्याची लाईफस्टाईल ह्याच्यासारखी आहे, ह्याची लाईफस्टाईल ह्याच्यासारखी आहे आणि हा ह्याच्यासारखं बोलतोय." ऑब्व्हियसली गोष्ट आहे, ही कोणाला सुद्धा आवडणार नाही 100%. कारण सीन असा असतोय, की तुम्ही स्ट्रगल केलेला असते. तुम्ही स्वतःहून व्हिडिओ शूट केलेला असते. तुम्ही स्वतःहून एडिट केलेला असते. तुम्ही त्या प्रोजेक्टवरती काम केलेलं असते. ऑर एनी अदर थिंग्स ज्या तुम्ही करताय. तर माझं असं म्हणणं आहे, की कॉपी करायला नाही पाहिजे. हो, असू दे, ठीक आहे. तुम्ही कोणाला तरी बघून मोटिव्हेट होताय. कोणाला तरी बघून असं तुम्हाला इन्स्पिरेशन येते, की बाबा हां, करूया, आपण पण स्टार्ट करूया, काही ना. ठीक आहे, व्लॉग नाही, कंटेंट नाही, पण अभ्यास पण तुमच्या वेमध्ये करा. तुमचा दिवसाचा प्लॅन तयार करा. तुमच्या डोक्यातले विचार, तुमच्या सगळे मनातले विचार तुम्ही मांडा आणि अशी स्क्रिप्ट करा वाटलं तर. काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या मनातले सगळे विचार इथं लिहून काढा आणि ते तुम्ही लोकांना सांगा. भलेही तुमची लाईफ बोरिंग असेल, तुमची लाईफस्टाईल बोरिंग असेल, पण तुम्ही ती शो तरी करा लोकांना. ती शो करता आली पाहिजे. तर मला असं म्हणणं आहे, की कॉपी केल्यामुळं काय फायदा नाही आहे. कुठेपर्यंत कॉपी करणार आहे ना आपण त्या लोकांना. ऑब्व्हियसली मी सुद्धा व्लॉगर्सना बघतोय, इंडियामधले व्लॉगर्स आहेत. मी सुद्धा मोटिवेट होतोय त्यांना बघून, की यार हां, बाबा आपण पण असं करायला पाहिजे, तसं करा. नाही, का उपयोगच नाही हो. त्याचा फायदाच नाही आहे. कारण त्यांचा डाएट प्लॅन मी फॉलो करू शकत नाही किंवा त्यांची लाईफस्टाईल मी फॉलो करू शकत नाही. ते वेगळे आहेत, मी वेगळा आहे. सो जैसे है वैसे रहो आणि ते तुम्ही लोकांना शो करा. काय माहीत लोकांना तुमची लाईफस्टाईल नंतर पुढे जाऊन पसंत पडायला लागेल. तुमची बोरिंग लाईफस्टाईल, तुमची काय असेल ते. खरं तर सीन असा आहे, की आता जे मी व्लॉगर्स फॉलो करतोय किंवा जे कंटेंट क्रिएटर असतील ऑर एनी अदर थिंग्स, मी ज्यांना जे फॉलो करतोय, ते बाहेर जातील फिरायला. तिथून त्यांनी व्हिडिओ शूट केला. मग मी असं करू? उठून जातो बाहेर कुठेतरी फिरायला आणि व्हिडिओ शूट करतो. पॉसिबलच नाही हो. त्याच्यामागं जर कॉन्टेक्स्टच नसेल त्या गोष्टीचा आणि मी उठून बाहेर फिरायला गेलोय आणि व्हिडिओ शूट केला, हां बाबा मी इकडं आलो, मी तिकडं गेलो, मी हे खायला लागलो, मी ते काय उपयोगच नाही. त्या गोष्टीचा काय फायदाच नाही. सो जे आहे ते मला शो करायचं आहे. भलेही एक दिवस व्हिडिओ लेट येईल, बट
जे माझ्या मनात आहे किंवा जी माझी लाईफस्टाईल आहे ती मला तुम्हाला शो करायची आहे. तर एवढं तुम्हाला शेअर करायचं होतं. एनिवेज तर आज आपला होता बॅक डे. तर बॅक डेला मी थोडेसे व्हेरिएशन्स वाढवलेत. व्हॉल्यूम वाढवला ॲक्च्युली. 2 हॉरिझॉन्टल, 2 व्हर्टिकल आणि एक श्रगचे व्हेरिएशन आणि त्यानंतर रिअल डेट्स. तर आत्ता मी ओट्स ऑर्डर करणार आहे कारण माझे ओट्स सगळे संपलेत. तर आता मी ब्लिंकिट करणार आहे ऑर्डर. सॉरी, तर आता मी ब्लिंकिट करणार आहे ओट्स आणि तोपर्यंत तुम्ही हा माझा जिमचा व्हिडिओ नक्की बघा आणि एन्जॉय करा. Ain't no love like a real love, but it goes so fast. All time.